दिल्लीने लखनौला दाखवली जागा. आज झालेल्या महामुकाबला लखनौ वर्सेस दिल्ली सर्वात मोठी रायव्हलरी असं म्हणता येईल. कारण एकमेका टीमचे कॅप्टन्स एक्सचेंज झाले असं म्हणते. एका टीममध्ये एक कॅप्टन ॲज अ प्लेयर म्हणून आणि दुसऱ्या टीममध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून रिषभ पंत खेळताना आपल्याला दिसते. सर्वात मोठे विषय म्हणजे ज्या पद्धतीने लखनौ सुपर जायंट्सनं सुरुवात केली होती त्या पद्धतीने ते फिनिश नाही करू शकले असं म्हणता येईल. तर सुरुवातीला ओपनिंगला मिचेल मार्श आणि ॲडम माक्रम आलते. माक्रम सस्त्यामध्येच आऊट झाला, पण जो मिचेल मार्श आहे त्याने खूप चांगली पारी खेळली. त्याच्यानंतर आला निकिपिंग म्हणजे निकोलस पोरन. धडाकेबाद सुरुवात करून निकोलस पोरननं जे शतकीय साजेदारी करत एक नंबर असा खेळला आहे असं म्हणता येईल. त्यानंतर रिषभ पंत आला, पण रिषभ पंत 6 बॉल डॉट खेळून 0 रनावर आऊट केला. सर्वप्रथम जर बघायला गेलं तर टीममध्ये त्या पद्धतीच्या टॉप ऑर्डर सोडली तर मिडल ऑर्डर तेवढी काय स्ट्रॉंग दिसत नाही. मिलरनं चांगल्या पद्धतीने शेवट फिनिशिंग करायचा प्रयत्न केला, पण पहिलीच मॅच असल्यामुळे थोडंफार तो आपल्याला ज्या पद्धतीने गुजरात टायटन्समध्ये खेळताना दिसत होता त्या पद्धतीने आपल्याला मोहित शर्मासोबत त्याने खूप क्रिकेट खेळायला असूनसुद्धा तो शेवटची ओव्हर डिपेंड करू शकला नाही. पण त्याने जे शेवटच्या 2 बॉलवर 2 सिक्सेस मारले त्याच्यात काय दमखम आहेत ते आपल्याला त्यावरनं दिसला. पण सुरुवातीला ज्या 15-20 बॉलमध्ये 40-50 रनची गरज होती असं वाटलं होतं की लखनौ सुपर जायंट्स 250 रनावर पर्यंत पोहोचेल, पण तसं न घडता लखनौ सुपर जायंट्स खूप कमी रन बनवू शकले. तर सेकंड इनिंगमध्ये ज्या टायमिंगला दिल्ली कॅपिटल्सची बॅटिंग आली तर ओपनिंगसाठी जॅक फ्लेकर मग्रार आणि फॅफ डुप्लेसी आला. डुप्लेसीने एक चांगली पारी खेळली असं म्हणता येईल. ज्या पद्धतीने त्याने कमी बॉलमध्ये जास्त रन करून दाखवले. तर जॅक फ्लेकर मग्रार जो प्लेयर आहे त्या प्लेयरचं एवढं काही चांगला सीझन नाही चालू झाला. सुरुवातीच्या 1-2 बॉलमध्येच तो आऊट झाला. त्यानंतर अभिषेक पोरेल आला आणि एक शॉट खेळताना मिडॉनच्या हातात कॅच देऊन तो आऊट झाला. त्यानंतर नंबर 4च्या जागेवर समीर रिझवी आला. असं वाटलं होतं की समीर रिझवी काहीतरी एक मोठ्या प्रमाणात चांगलं करेल, पण समीर रिझवीने सुद्धा आपल्याला फॅन्स लोकांना निराशच केलं आहे. त्यानंतर सुरुवात झाली कॅप्टनच्या येण्याची. कॅप्टनने सुद्धा चांगली पारी स्टेबल करून एक उलटा शॉट मारायला गेला आणि आऊट झाला. त्याच्यानंतर खरा आणि जो की ज्यानं एक टीमला स्टेबिलिटी दिली असा एक प्लेयर आला, क्रिस्टल स्टब्समुळे थोडं दिल्लीला एक प्लॅटफॉर्म मिळाला. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर परत मग नंतर अक्षर पटेलची विकेट पडल्यानंतर असं वाटायला लागलं की आता बॅटिंग संपली. पण जे विपाल म्हणून एक नवीन प्लेयर आहे तो आला. त्यानंतर आशुतोष शर्मा अशा प्लेयरनं मॅचचे पूर्ण रुखच बदलून टाकला असं म्हणता येईल. आशुतोष शर्मा आणि वीरपाल या 2 प्लेयरनं मॅच पूर्णपणे काढली. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल ज्या पद्धतीची बॉलिंग लाईनअप आणि रिषभ पंतचं ज्या पद्धतीचं डोकं होतं, ज्या पद्धतीने रिषभ पंतनं पॉवर प्लेमध्ये 4 विकेट आणि पहिल्या 10 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. रिषभ पंतनं खूप अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःच्या कॅप्टन्सीचा मायना दाखवला. पण एके बाजूला अक्षर पटेलने सुद्धा खूप चांगली कॅप्टन्सी केली. सुरुवातच आहे त्याची IPLला आणि डेब्यू मॅच विन करणारा हा कॅप्टन ठरला आहे. तर मित्रांनो, यापुढं कशा पद्धतीने विपराज आणि आशुतोष शर्माची जोडी कायम राहील का? ज्या पद्धतीने पंजाब किंग्समध्ये ही 2 जोड्या राहिल्या होत्या,
शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा याच पद्धतीने दिल्ली कॅपिटल्समध्ये ही दोघे राहतील का? तर मित्रांनो, आशुतोष शर्माबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा.